हॅलो एव्हरीवन, अस्मिकेशनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण या सुंदर राख्या किंवा मूर्तीसाठी लागणारे देवघरातल्या मूर्ती ज्या असतात आपल्या त्यासाठी लागणारे जे हार आहेत ते आपण बनवायला घेऊया. खूप पटकन होणाऱ्या आहेत या राख्या आणि हे हार. फक्त मी वेगवेगळे मोती किंवा वेगवेगळ्या मणी मी वापरलेले आहेत वेगवेगळ्या याच्यासाठी. आणि हे छोटे हार तर छोट्या-छोट्या मूर्तीसाठी देवघरात खूपच सुंदर दिसतात. आणि हे अगदी 5वी-6वीतल्या मुलांना देखील छान करता येतील. आणि शेवटी आपण केलेली राखी बांधणं किंवा देवाच्या मूर्तीवरती हा छोटासा असा हार घालणं खूप सुंदर वाटेल. आणि हे हँडमेड आहे, घरीच बनवलेलं आहे. सो मी आता वूल घेतलेली आहे आणि हा एक थ्रेड घेतला, रेशमी थ्रेड. तुम्ही ते घ्या किंवा ॲक्रिलिक वूल बाहेर तुम्हाला कुठेही मिळते, ती तुम्ही घेतली तरी चालेल. कात्री घेतली, वेगवेगळ्या आकाराचे मणी घेतलेले आहेत. आता माप घेताना तुम्ही हाताचं माप घ्या अशा पद्धतीने, किंवा सरळ मी म्हणते 35 सेंटीमीटर ते 80 सेंटीमीटर तुम्ही वूल घ्या. कशासाठी मी म्हटली ही तुम्हाला, ही जी वूल आहे ही थ्रेड जो आहे हा डबल आपण करणार आहे म्हणून. म्हणजे साधारणतः 40 सेंटीमीटर त्या राखीची साईज होईल, 40 सेंटीमीटर किंवा 70 सेंटीमीटर. आता लहान हात असेल तर तुम्ही जरा कमी घ्या. त्याचप्रमाणे मणी पण तुम्ही जर कधी कमी घेणार असाल, तर कमी घ्या. आणि जर मणी जास्त घेतल्या तर तुम्हाला लेंथ थोडी जास्त लागणार आहे. आणि तेच आपल्याला देवाची मूर्ती करायची असेल तर अगदी कमी वूल घ्यावी लागणार आहे. ती एक 25 सेंटीमीटर घेतली तरी चालेल. आता मी ही क्राफ्ट वायर घेतली आणि अशा पद्धतीने करून मी त्याच्यातून हा थ्रेड असा टाकून घेते. आता ही क्राफ्ट वायर मी का घेतली तर मणी ओवण्यासाठी घेतलेली आहे. मणी मला त्याच्यात ओवायचे आहेत. आता काही-काही जे बारीक मणी असतात ना छोटे, त्या छोट्या मण्यांचं मधलं बोग जे ओवण्यासाठी ठेवलं असतं ना, त्याची जागा खूप कमी असते. त्याच्यातून सुई जात नाही आणि मला थ्रेडने ओवायचं ते दरवेळेस शक्य होत नाही. आता मोठ्या मण्यांमधून इझिली सुई जाते, पण लहान मण्यांमधून जात नाही. तर त्याच्यातून ही तार अगदी पटकन जाते. ही सोपी ट्रिक आहे ओवण्याची. अदरवाईज ज्यांना ओवता येत असेल त्यांनी अगदी त्या वूलन थ्रेडमध्ये ओवला मणी तरी चालेल. पण मला ओवण्याची ही सोपी ट्रिक वाटते. एकाच वेळेस पटपट, पटपट हे 5-7 मणी मी ते घालून टाकू शकते, किंवा एक-एक तुम्हाला आता जसं दाखवते तसं तुम्ही घातला तरी चालेल. अशा पद्धतीने मी 2-3 मणी त्या तारेत घातले, की बस तेवढे मला घालून घ्यायचे आहेत. असे मी आता 7 मणी किंवा 9 मण्यांचं तुम्हाला करून दाखवते. पहिली राखी म्हणा किंवा हार म्हणा. आता हाराचं माप कसं घ्यायचं आहे, तर हाराचं छोटीशी मूर्ती असते. सो आपल्याला साधारणतः एक 15-20 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर बास होते, किंवा 30 सेंटीमीटरची तुम्ही हे घ्या. पहिल्यांदाच करणार असेल तर 30 सेंटीमीटर घ्या हारासाठी देवाच्या मूर्तीच्या. आता मूर्ती किती उंचीची आहे त्याच्यानुसार पण हे डिपेंड आहे हां. उंच असेल, मूर्ती मोठी असेल तर मोठं घ्यावं लागेल तुम्हाला. जर छोटीशी मूर्ती असेल देवघरातली त्यासाठी 30 सेंटीमीटर थ्रेड, 30 ते 35 सेंटीमीटर थ्रेड बास होतो मूर्तीसाठी. बघा आता अशा पद्धतीने मी हे ओवून घेतलेलं आहे आणि अगदी पटकन होणारी आहे ही राखी. किंवा हे गळ्यातले हार मूर्तीवरच्या अगदी पटकन झटकेपट होतात. आता साधारणतः मी 9 ते 10 मणी ओवून घेते. आता तुमच्या मूर्तीच्या साईजवरनं तुम्ही हाराची हे ठेवू शकतात, किंवा राखीमध्ये देखील तुम्हाला 3 मणी ओवून देखील होते, जे मी तुम्हाला मध्ये दाखवलं होतं. पण हे मी तुम्हाला जास्त मणी ओवून दाखवते, कारण तुम्हाला तो थोडासा कन्सेप्ट लक्षात येईल, की कशा पद्धतीने थ्रेड टाकून ती गाठ बसवायची आहे म्हणून. की बघा हे झालेत माझे मणी ओवून झाले. हे मी 9 मणी घेतलेले आहेत. मग मी हे काढून टाकलं. आता हे काढल्यानंतर जर माझे मणी जास्त असेल तर एका बाजूचा थ्रेड जो आहे ना, तो जरा जास्त सोडायचा आहे. आता मी हे दाखवते तुम्हाला, ते बघा कसं करायचं. हे असं साधारणतः मध्यभागी घ्यायचं, कारण आपल्याला तिथे मणी हवेत म्हणून. वरच्या बाजूला आपल्याला नकोय मणी, जो खालच्या साईडला भाग जाईल. मग अशा साईडने हे एका साईडला दाखवलं आणि एका साईडला बघा हा मी एक्स्ट्रा थ्रेड घेतलेला आहे. मध्यभागी आणलं, इकडे जागा सोडली आणि इथे आता मी गाठ मारून घेते. ही गाठ जी आहे ती नेहमीप्रमाणे आपली जी आहे ना ती मारते आहे बघा. अशा पद्धतीने गाठ मारून घेते आहे. फक्त वरून लोकर उचलली आणि अशी गोल घातली आणि मग खालच्या बाजूने घेऊन आत टाकायची, की ही गाठ आपली बसली आहे तिथे. आणि ही गाठ गाठ अगदी खालपर्यंत आणायची जिथे आपले मणी आहेत तिथपर्यंत. तिथे आली की अगदी असं घट्ट करून घ्या, आणि म्हणजे आपला मणी जो आहे तो वर आपला जाणार नाही. आणि मग आता जो थ्रेड तुम्ही सोडलेला आहे, तो थ्रेड घ्यायचा आणि तो थ्रेड घेतल्यानंतर त्याच्यावरती काम सुरू करायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा मला वरती फिक्स पॉइंट लागेल म्हणून मी ते टिस्को टेपने चिटकवून घेते. तुम्ही तिथे वजन ठेवलं तरी चालेल. आता बघा हा थ्रेड मी परत दुसरा जो सोडलेला होता त्या थ्रेड घ्यायचा, असा ठेवायचा आणि फक्त आतून काढायचं. फक्त यात एकच टिप आहे ती लक्षात ठेवा, की आता मी हा मणी सरकवल्यानंतर हे जर मी वरून घेणार असेल, थ्रेड वरती टाकायचा आणि खालून ओढायचा. बस.
तर ते एकाच बाजूने टाकायचं, दुसऱ्या बाजूला येता कामा नये. म्हणजे दुसऱ्या बाजूने कोणी घेतलं तसं नाही करायचं, एकाच बाजूने घेत जायचं बघा. परत मणी सरकवायचा आणि नंतर हा थ्रेड वर ठेवायचा आणि असं खालून काढायचं, की ही गाठ बसली. बघा किती पटकन तयार होतं हे. हे झाले माझे 4, आता 5. आता तुम्हाला याच्यात 10 मणी ओवा, 15 ओवा याच पद्धतीने तुम्हाला करत जायचं आहे. परत मणी ठेवा, वरून असं थ्रेड ठेवला आणि हा असा खालून काढला, की झालं तयार. असं प्रत्येक मणी तुम्ही हे समईसाठी पण तुम्ही करू शकता हां वरती किंवा छोटे हार, छोटं ब्रेसलेट याचं खूप सुंदर तयार होतं आणि पटकन तयार होणार आहे. आता हे असं तुम्ही तयार करून घ्या. आता याला परत ही अशी मी गाठ मारून घेतलेली आहे. दोन्ही बाजूने झाली माझी राखी तयार. किंवा छोटा हार जरी तयार करायचा म्हटलं तर साइडची वूल कट करून टाका. हे बघा किती सुंदर होतंय तयार. हे पटकन झालेलं आहे आणि बघा छोटा लाल कलरचा हार पण बघा किती सुंदर दिसतो आहे. हे देवासाठी एकदम सुंदर होतील किंवा अशीच आपण लांब जर दोरी घेतली तर राखी होणार आहे तुमची तयार. म्हणजे मी दोन्ही तुम्हाला गोष्टी दाखवल्या त्यात, की लांब घेतली तर जास्त बघा ही राखी ह्या राखीला मी मध्ये सोनेरी रंगाचा मणी घेतलेला आहे. पुढच्या राखीला मी तर एक लाल कलरचा मणी घेतला आणि शेजारी 2 सोनेरी रंगाचे मणी घेतले. 3चं केलेलं आहे. आता 3चं करायचं असेल तेव्हा तुम्ही 3च मणी टाका. हे बघा आता इथे 5 मण्यांचं केलेलं आहे. आता 3 ह्याला पण सेमच याच्यासारखेच मी मणी घेतलेत. आता 3 मण्यांचं आपल्याला करायचं असेल, तर मी सांगते 3 मण्यांचं कसं करायचं. सेमच घ्यायचं आहे. सगळं माप जसंच्या तसंच घ्यायचं आहे. सगळं तसंच करायचं आणि फक्त त्याच्यात 3 मणी टाकायचे आहेत. अगदी सगळं तसंच करायचं आहे. फक्त 3च मणी टाकायचे. 5 तुम्ही घेणार असाल तर 5 मणी टाका तुम्ही. आता हे तार मी काढून घेतले. हे 3 मणी टाकले, 2 सोनेरी आणि आता एका बाजूला मी 15 सेंटीमीटर अंतर सोडलं आणि 15 सेंटीमीटर अंतर सोडून मी अशा पद्धतीने ही गाठ मारून घेते, जी मगाशी तुम्हाला दाखवली तशीच. तशीच गाठ मारून घ्यायची आहे आणि घट्ट करायचं. इथे पहिल्या मण्याच्या भोवती हे घट्ट करून घ्यायचं सो दॅट तो सोनेरी मणी आपला तिकडे जाणार नाही. आणि मग नंतर आहे ना, फक्त हे खाली सरकवायचे 2 मणी आणि तिथे आपण मगाशी तुम्हाला जसं दाखवलं होतं त्याच पद्धतीने गाठ मारायची बघा. हे असं ठेवायचं वरच्या साईडला आणि खालून ही थ्रेड काढायचा. बघा झाली गाठ. परत मोठा मणी सरकवला आणि परत ही अशी गाठ मारली. झाला. तर त्यानंतर परत एक मणी सरकवायचा आपला खालचा सोनेरी आणि गाठ मारायची. झालं. तयार झाली 3 मण्यांची. याला तुम्हाला काही एक साइड जास्त सोडायची गरज पडत नाही. थोडीशी जास्त सोडली तरी चालते. कारण मणी 3च आहेत. बघा किती पटकन तयार झाले हे 3 मण्यांचं देखील. असं तुम्ही मणी वापरून तयार करून बघा वेगवेगळे आणि मला कमेंटमध्ये तुमचा फोटो देखील टाका तुम्ही केलेल्या राखीचा किंवा हाराचा देवाच्या आणि दिसतात पण खूप सुंदर तर नक्कीच करा आणि कळवा मला. थँक यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग अँड सबस्क्रायबिंग माय चॅनल. नवीन लोकांनी प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.